अचलपूर मतदारसंघामध्ये 4 वेळा निवडून आलेले बच्चू कडू यांचा यावेळी 2024च्या विधानसभेमध्ये पराभव झालेला आणि त्यांना पराभव करणारे झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। भाजपचे प्रवीण तायडे हे आपल्या सोबत आहे, आपण त्यांना बोलूया। काय सांगाल तुम्ही, जायंट किलर ठरले? हो, आता कसं 20 वर्षाची जे सत्ता होती आणि निष्क्रियता होती आणि ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात विकास होऊ शकला नाही। दुसरी गोष्ट नौटंकी आणि ह्या सगळ्या गोष्टीला लोक म्हणजे हे झाले होते, बेजार झाले होते आणि त्याच्यामुळं लोकांनी ठरवलं होतं की बदल पाहिजे आणि बदल पाहिजे तो कोणता पाहिजे, तर हिंदुत्ववादीच बदल पाहिजे। कारण आगीतून फुफाट्यात जाणे आहे। या आमदाराला बदलून जर काँग्रेसचे उमेदवार निवडून दिल्यास आगीतून फुफाट्यातच जाण्यासारखा प्रकार होता। त्याच्यामुळं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील आणि मला डमी म्हणून हिणवणाऱ्या उमेदवारांना त्यांनी चांगली चपराक आहे ती। काय सांगाल, योगींची सभा झाली होती, कटेंगे तो बटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहोगे आणि अचलपूर परतवाडा हा अतिसंवेदनशील आहे, त्यामुळे सगळे हिंदुत्ववादी एक होऊन तुम्हाला मतदान केलं असं वाटते? हां, हिंदुत्व तिथे नेहमीच म्हणजे जिवंत हिंदुत्व आहे आणि कारण त्या लोकांनी भोगलेलं आहे। श्यामा पैलवानची हत्या तिथं झाली, सराफा बाजार जाळला गेला, सराफा बाजार लुटल्या गेला, त्याच्यानंतर आपले त्याला आपण काय म्हणतो देवीच्या विसर्जन गणपतीच्या विसर्जनात दगडफेक असो, झेंडा लावण्यावरून वाद असो किंवा अनेक गोष्टी आहेत अशा की दंगलीच्या आगीतून होरपडलेलं शहर आहे आणि त्याचे चटके जनतेच्या मनात अजूनही धगधगत होते। आणि 20 वर्षात हिंदूची बाजू घेण्याऐवजी 20% विशिष्ट समुदायाची बाजू घेण्यात रस या दोन्ही उमेदवारांना होता। पण मी तसं न करता मी हिंदूंच्या बाजूने बोलणारा म्हणून आणि हिंदुत्ववादी पक्षाचा उमेदवार म्हणून मला लोकांनी पसंती दिली। 4 वेळा बच्चू कडूंनी नेतृत्व केलं, 20 वर्षामध्ये काय वाटते तुम्हाला त्यांनी काय विकास कार्य? रोड नाल्या हे तर कुणी म्हणजे नगर परिषद आमदार त्याचं कामच आहे ते, परंतु ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे संत्रा प्रक्रिया प्रकल्प असो, MIDCची पुनर्रचना किंवा पुनर्धोरण असो जे राबवायला पाहिजे ते राबवल्या गेलं नाही। त्याच्यानंतर अमरावती परतवाडा रोड असो त्याचं भिजत घोंगडं अजूनही आहे, पुनर्वसनाचे गाव आहे धरणग्रस्त ते अजूनही म्हणजे प्रलंबित आहे, ते करू शकले नाही। आणि ते स्वतः सांगतात की त्यांनी सांगितलेलं आहे की माझी 6 धरणं हे केलेले आहे। तुम्ही CSR फंडामधून तुमच्या फार्म हाऊसच्या मागं जो बंधारा बांधला त्याला तुम्ही धरण म्हणाल का? म्हणजे लोकांना मूर्ख बनवायचा धंदा सुरू आहे। आताही मी हेही सांगतो की आता जे 95-5चे जे कामं आहेत त्याचे बिलं घाईघाईनं बॅकडेटमध्ये काढण्याचे काम सुरू आहे। त्यांना आता मी उद्यापासून रोख लावणार आहे आणि अधिकाऱ्यांनाही मी सांगतोय की ह्या गोष्टीत पडू नये म्हणून। लाडक्या बहिणींचा तुम्हाला खूप सपोर्ट मिळाला? लाडक्या बहिणींचा अर्थात लाडक्या बहिणीचं तर पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे, कारण लाडक्या बहिणींनी खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे आणि लाडक्या बहिणीचं काम चोखपणे पार पाडलेलं आहे। एक शेवटचा प्रश्न, अमरावती जिल्ह्यामध्ये 8 पैकी 7 जागा महायुतीच्या आल्या आणि 5 ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले, काय सांगाल? हे म्हणजे जे पुनर्वैभव होतं 1995 सालचं युतीचं, ते पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचं काम जनतेने यावेळेस केलेलं आहे आणि जे या जिल्ह्यात ज्यांना माज आला होता सत्तेचा त्यांना घरी बसवलेलं आहे। मुख्यमंत्री कोण होईल तर ते मला नाही सांगता येणार, परंतु माझ्या मनातली इच्छा देवेंद्रजी फडणवीस। हे होते नवनियुक्त आमदार प्रवीण तायडे भाजपचे, जे अचलपूरमधून बच्चू कडू यांना पराभव करून विधान भवनमध्ये गेलेले आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।